नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. विजेताचे जे आवाज क्लिअर आहे ना? हो हो, आवाज क्लिअर आहे. विजेता अकॅडमीचे जे MPSC च्या अभ्यासक्रमासंदर्भात जे वेबिनार सुरू आहेत, लाईव्ह वेबिनार, त्याचा आज 6वा सेशन आहे आणि या 6व्या सेशन मध्ये आपण आज चर्चा करणार आहोत पर्यावरण, एन्व्हायरमेंट या विषयावरती. पर्यावरण या विषयाला म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांकडून दुय्यम स्थान दिलं जातं, कारण हा सेपरेट विषय नाहीये. त्यामुळे बरेच विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या विषयाचे जे हातचे आपले मार्क्स आहेत ते जातात. असा खूप अवघड असा विषय नाहीये हा. थोडा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला साधारण 8 ते 12 मार्क हा विषय तुम्हाला प्री एक्झाम मध्ये मिळवून देऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, सगळ्यांना म्हणजे ज्यांनी एकदा किंवा दोनदा एक्झाम दिलेली आहे त्या लोकांना माहिती असेल, आणि जे नवीन पुढे एक्झाम देणार आहे त्यांना मी सांगू इच्छितो की 1-2 मार्क सुद्धा MPSC मध्ये खूप महत्वाचे असतात. जेव्हा कट ऑफ लागतो तेव्हा 1-2 मार्कांनी सुद्धा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते 1-2 मार्कांसाठी सुद्धा. त्यामुळे हा विषय महत्वाचा आहे. तुम्हाला साधारण या विषयावरती 2012 पासूनचे जर आपण क्वेश्चन पेपर बघितले तर 4 ते 6 प्रश्न प्री मध्ये विचारले गेलेले आहेत एन्व्हायरमेंट या विषयावरच. तर आपण सुरू करूया. पर्यावरण या विषयाचे MPSC तील वाढते महत्व. सर्वात पहिले जे असे काही पॉइंट्स आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. पर्यावरण विषयाचे वाढते महत्व, त्यानंतर भूगोल आणि विज्ञान या 2 विषयांशी संबंध, त्यानंतर कोणते प्रश्न येऊ शकतात या विषयाला अनुसरून आणि चालू घडामोडींना अनुसरून कोणते प्रश्न येणाऱ्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात या विषयांवरती आपण चर्चा करूया. सर्वात पहिले सिलेबस काय म्हणतो. सिलेबस बघा. सिलेबस मध्ये तुम्हाला बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की प्रीचा जो सिलेबस आहे, प्रिलिमिनरी एक्झामचा किंवा पूर्व परीक्षेचा, त्याच्यामध्ये हा विषय सेपरेट दिलेला आहे. एन्व्हायरमेंट हा विषय स्वतंत्ररित्या तुम्हाला त्याचा सिलेबस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जनरल इश्यूज, जनरल व्ह्यूज तुमचे तिथे अपेक्षित आहे. MPSC ला खूप जास्त खोलवर MPSC याच्यावर प्रश्न विचारत नाही. त्या सब्जेक्टचं स्पेशलाइज आपल्याला जे वरवरचं ज्ञान आहे तेवढं MPSC ला अपेक्षित असतं. म्हणजे तुम्हाला ओळख असली पाहिजे या विषयाची. एकदम खोलवर नाही, पण बऱ्यापैकी तुम्हाला या विषयाची आणि पर्यावरणाविषयी आणि त्या पर्यावरणाविषयी ज्या काही घडामोडी सध्या घडत आहेत त्या विषयांची तुम्हाला जाणीव आणि तुम्हाला त्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. हे MPSC ला अपेक्षित आहे. तर सिलेबस बघून घ्या. सिलेबस मध्ये प्री मध्ये तर सेपरेट दिलेला आहे, पण मेन्सचा जो सिलेबस आहे मुख्य परीक्षेच्या, त्याच्यामध्ये हा जो विषय हा तुम्हाला सेपरेट तिथे दिसणार नाही. तिथे हा विषय भूगोलामध्ये टाकलेला आहे. पर्यावरणीय भूगोल या नावाने सब टॉपिक आहे भूगोलामध्ये. त्यामध्ये तुम्हाला याचा अभ्यासक्रम मिळून जाईल. त्यामुळे प्री आणि मेन्स साठी महत्वाचा विषय हा पर्यावरण. आणि जसं इथे लिहिल्याप्रमाणेच
पर्यावरण विषयाचे एनपीएससीतील वाढते महत्व. आता म्हणजे ज्या काही घटना ज्या घडत आहेत सगळ्यांना माहितीच आहे, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, ग्रीन हाऊस गॅसचे इफेक्ट्स, या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत त्यामुळे पर्यावरण या विषयाचा अभ्यास आणि त्याचा एनपीएससी तील महत्व सुद्धा वाढत चाललेलं आहे. एनपीएससी त्याच्यावरती खूप म्हणजे काय म्हणतात, जास्त प्रमाणात प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे एमपीएससीने. तर पुढचा पॉइंट, आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न 2012 नंतरच्या नाही स्लाइड 30 राहू द्या. 2012 पासूनचे जर आपण क्वेश्चन पेपर्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत एमपीएससीने कोणकोणत्या टॉपिक्सवर, सब टॉपिक्सवर प्रश्न विचारलेले आहेत आणि किती प्रश्न विचारलेले आहेत. 4 ते 6 मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 ते 6 प्रश्न प्रत्येक म्हणजे ज्या काही एक्झाम आतापर्यंत झाल्या आहेत ऑन एन एव्हरेज 4 ते 6 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर वर्तमान घडामोडींना अनुसरून वाढते महत्व, मगाशी सांगितल्याप्रमाणेच ज्या काही घडामोडी आता घडतायत, शेवटच्या स्लाइड मध्ये आपण बघणारच आहे की कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात. आता जे काही वर्षभरात, मागच्या वर्षभरात जे काही घटना घडून गेल्या आहेत पर्यावरणाला अनुसरून, म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण, ज्या काही वणवे जे लागले होते अमेझॉनच्या जंगलात किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जे बुशफायर झालं ते म्हणा, किंवा अजून काही वादळ म्हणा, चक्रीवादळ जे येऊन गेले त्याविषयी परत, आणि ज्या परिषदा ज्या होतात जागतिक लेवलवरती, युनायटेड नेशन्स काही परिषदा अरेंज करतं, त्या परिषदांचे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. पर्यावरण दिन असतं त्याच्यावरती, त्याची संकल्पना वगैरे याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर मानव निसर्ग संघर्ष, म्हणजे आपण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की म्हणजे मानव हा जो आहे हा निसर्गाचा एक घटक आहे, ज्याप्रमाणे बाकीचे प्राणी सुद्धा आहेत. म्हणजे निसर्गाला मानव वेगळा आणि बाकीचे प्राणी वेगळे असं निसर्ग करत नाही. मानवाला दोन्ही सारखेच आहेत, मानव आणि बाकीचे प्राणी. पण माणूस आता काय करत चाललाय की तो हे जे नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यामध्ये त्या संसाधनांचा वाटेकरी तो स्वतःला न समजता तो दावेदार समजायला लागलाय. स्वतःला तो दावेदार समजतोय, एकमेव दावेदार. त्यामुळे काय होतंय, पर्यावरणाच्या बऱ्याचशा समस्या निर्माण होत आहेत. या समस्या त्यांना अनुसरून बरेच प्रश्न येऊ शकतात एमपीएससी मध्ये. मानव निसर्ग संघर्ष याच्यामध्ये अजून एक पॉइंट सांगायचा झाला तर ज्या काही आपल्याकडे भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू केले वाघांची संख्या वाढवण्यासाठी, पण वाघांची संख्या एका बाजूला वाघांची संख्या वाढते, पण दुसऱ्या बाजूला त्यांचे जे अधिवास आहेत, ज्या एरियामध्ये वाघ राहतात किंवा व्याघ्र प्रकल्प जे आहेत त्यांचं क्षेत्रफळ तेवढंच आहे. त्यामुळे त्या वाघांना अधिवास कमी पडतोय किंवा त्यांचं जे क्षेत्र आहे ते त्यांना कमी पडतंय. या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाहीये पाहिजे तेवढं. आणि वाघ हा प्राणी कसा आहे, वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे. बाकीच्या प्राण्यांसारखा तो ग्रुपमध्ये किंवा झुंड करून राहत नाही, एकटा राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला क्षेत्र बऱ्यापैकी मोठं लागतं. त्यामुळे वाघांची संख्या वाढते, पण त्याचं अधिवास क्षेत्र तेवढंच आहे किंवा काही ठिकाणी कमी पण होत आहे. माणसाच्या अतिक्रमणामुळे ते क्षेत्र कमी होत चाललंय
आणि त्यामुळे तिथे आपल्याला मानव निसर्ग संघर्ष पाहायला मिळतो. तर या काही अशा, म्हणजे हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिला, अशा काही घडामोडी आहेत यावरती प्रश्न येऊ शकतात, एमपीएससी विचारू शकते. नेक्स्ट स्लाइड. आता भूगोल आणि विज्ञानाशी संबंध कसा आहे? मगाशी मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की हा सेपरेट विषय नाहीये. हा विषय जो आहे तो काही प्रमाणात भूगोलाशी संबंधित आहे, काही प्रमाणात विज्ञानाशी संबंधित आहे. हा जो पर्यावरण जो विषय, याच्यामध्ये काही टर्म्स आहेत, काही त्याचे घटक आहेत. ते घटक तुम्हाला या स्लाइड मध्ये दिसत आहेत. जीवसंहती म्हणजे इंग्लिशमध्ये बायो म्हणतो आपण त्याला, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, इकोटोन, परिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी, ऊर्जा प्रवाह, अन्न साखळी, जैवभू रासायनिक चक्रे. आता हे जे घटक आहेत हे मी इथे डिवाइड करून तुम्हाला दाखवले की भूगोलातले कोणते घटक आहेत. भूगोलामध्ये जीवसंहती, जैवविविधता आणि इकोटोन हे जर घटक आपण बघितले तर हे भूगोलामध्ये मोडतात, भूगोल या विषयामध्ये. आणि इकॉलॉजी, एनर्जी पिरॅमिड, ऊर्जा प्रवाह, अन्न साखळी आणि जैवभू रासायनिक चक्रे. आता जैवभू रासायनिक चक्रे इथे तुम्हाला एक लेफ्ट साइडला खाली तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल. कार्बन सायकल आहे, कार्बन चक्र याला आपण म्हणतो. कार्बन चक्राप्रमाणेच अजून ऑक्सिजन चक्र आहेत, नायट्रोजन चक्र आहेत, त्याला आपण जैवभू रासायनिक चक्रे म्हणतो. त्याचप्रमाणे अन्न साखळी, अन्न साखळी आपण शाळेत शिकलेलो आहोत. अन्न साखळीच्या लेवल्स असतात. सर्वात आधी उत्पादक असतं, मग प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि सर्वात वरती तृतीय भक्षक, अशा लेवल्स असतात. त्यानंतर ऊर्जा प्रवाह. आता हे अन्न साखळीच्या ज्या लेवल्स आहेत त्याच्यामधून खालच्या लेवल पासून, उत्पादकापासून ते तृतीय भक्षक पर्यंत जो ऊर्जा प्रवाह असतो, जो एनर्जी पिरॅमिड असतो, त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो विज्ञानामधला घटक आहे. इकॉलॉजी. आता इकॉलॉजी ही जी टर्म आहे, परिस्थितिकी, इकोसिस्टीम, जी काही पूर्ण इकोसिस्टीम असते, या इकोसिस्टीमचा ज्या विषयामध्ये अभ्यास केला जातो त्याला इकॉलॉजी म्हणतात. इकॉलॉजी हे एका विषयाचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. हा काही कोणता म्हणजे घटक नाहीये, हे विषयाचं नाव आहे. या विषयामध्ये, इकॉलॉजी या विषयामध्ये तुम्हाला हे सगळे अभ्यासाला मिळतात. इकोसिस्टीमचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. इकोसिस्टीमचा पण एक डायग्राम तुम्हाला दाखवली वरती, लेफ्ट साइडला वरती एकदम सोप्या याच्यामध्ये ती तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. त्याच्यामध्ये पाण्यातली इकोसिस्टीम आहे, परत जमिनीवरची इकोसिस्टीम आहे. या सगळ्यांची मिळून एकत्र एक जीवावरण ज्याला आपण म्हणतो, ती इकोसिस्टीम, त्याचा अभ्यास इकॉलॉजी मध्ये केला जातो. त्यानंतर इकोटोन. इकोटोन ही एक संज्ञा आहे ज्यावरती प्रश्न एमपीएससी मध्ये येऊन गेलेले आहे. हे आपण जेव्हा लेक्चर आपले सुरू होतील तेव्हा आपण डिटेल मध्ये बघूया. इकोटोन म्हणजे एक असं क्षेत्र असतं ज्याला आपण बफर झोन म्हणू शकतो, किंवा दोन इकोसिस्टीमच्या मधलं क्षेत्र ते असतं. डिटेलमध्ये काय असतं ते आपण लेक्चर जेव्हा सुरू होतील तेव्हा आपण बघूया. जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे एका क्षेत्रामध्ये, आता समजा उष्णकटिबंधीय वन आहेत, उष्णकटिबंधीय वनांमध्ये किती प्रकारचे जीव तिथे असतात, मग वेगवेगळे असतील, त्या कम्युनिटीज असतात. कम्युनिटी म्हणजे आता एक घोडा आपण म्हटला, घोडा आणि त्यांचा ग्रुप जर असेल तर ती एक कम्युनिटी झाली. आणि अशा बऱ्याचशा कम्युनिटी एकत्र येऊन बनते बायोडायव्हर्सिटी. मग तिथे फक्त घोडे नसणार, मग तिथे बाकीचेही प्राणी असतील, कीटक असतील, सूक्ष्मजीव असतील, परत झाडांवर राहणारे पक्षी असतील,
झाडांवर राहणारे इतर काही प्राणी असतील, सगळ्यांची मिळून जी बनते ती बायोडायव्हर्सिटी. आणि त्यानंतर जीवसंहती किंवा बायोम जी आहे ह्या खूप म्हणजे व्यापक आहे. ही संकल्पना खूप व्यापक आहे. म्हणजे याच्या लेफ्ट साइडला तुम्हाला सेंटरला जे तुम्हाला जगाचा नकाशा जो दाखवलाय त्याच्यामध्ये वेगवेगळे बायोम्स आहेत पृथ्वीवरचे. बायोम जे असतं किंवा जीवसहती जी असते ती ओव्हर द कॉन्टिनेंट पसरलेली असते. म्हणजे वेगवेगळ्या खंडांमध्ये ती पसरलेली असते. तिचं क्षेत्र खूप मोठं असतं. एक एक्झाम्पल आपण घेऊया. एक म्हणजे 2-3 तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. बायोम्स किंवा जीवसहती म्हणजे आपण म्हणू शकतो सव्हाना, गवताळ प्रदेशातील जीवसंहती. मग ती भारतात पण आपल्याला आढळेल, ती आफ्रिकेत पण आपल्याला आढळेल आणि ती आपल्याला साऊथ अमेरिका किंवा नॉर्थ अमेरिका या खंडांमध्ये पण ती आपल्याला आढळेल. असं ती जी जीवसंहती जी असते त्याचं क्षेत्र वेगवेगळ्या खंडांमध्ये पसरलेलं असतं. टुंड्रा जीवसंहती असेल, परत अल्पाईन टुंड्रा एक वेगळी आहे. अल्पाईन टुंड्रा जी आहे ती आपल्याला उत्तरेकडील म्हणजे सायबेरिया किंवा नॉर्थ अमेरिकेतील कॅनडा आणि युरोप या खंडांमध्ये ती आपल्याला पसरलेली दिसेल. त्याचप्रमाणे ती आपल्याकडे हिमालय आणि तिबेट या क्षेत्रामध्ये पण ती आपल्याला दिसते. अल्पाईन टुंड्रा जीवसंहती. या जीवसंहती ज्या आहेत त्यांचे म्हणजे हे बायोम्स कसे बनवलेले तर त्यांच्यामध्ये काहीतरी साधर्म्य असतं, साम्य असतं. मग ते एका जीवसंहतीमध्ये मोडले जातं. समजतंय? तर जीवसंहती आणि बायोम असे ठरवले गेलेत. तर अजून एक सांगायचं राहिलं, जीवसंहती जी आहे हे जे आपण प्रकार बघितले आता हे सगळे जमिनीवरचे. त्याचप्रमाणे पाण्यातही जीवसंहती असते, जलीय जीवसंहती ज्याला आपण म्हणतो. ते पाण्यामध्ये डीप वॉटर मधले वेगळे असतात, परत किनाऱ्याजवळची जीवसंहती वेगळी असते. तिथे वेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे गोड्या पाण्याची जमिनीवरती जे वाहतं पाणी आहे त्यामध्ये वेगळ्या प्रकारची जीवसंहती असते. तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात, तिथे वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला बघायला मिळतात. तर हे झाले घटक, पर्यावरण या विषयातले घटक. त्यांचं तुम्हाला बायफर्केशन मी करून दाखवलं. भूगोलामध्ये कोणते मोडतात आणि विज्ञानामध्ये कोणते मोडतात. आता आपण बघूया नेक्स्ट स्लाइड. कोणते संदर्भ वाचावे. तर शाळेत असताना आपल्याला पर्यावरणाचे वेगळे म्हणजे वेगळा विषय असा नव्हता, पण शाळेमध्ये भूगोल आणि विज्ञानाचे पुस्तकं जर तुम्ही बघितले त्याच्यामध्ये एक एक चॅप्टर याच्यावरती आहे. भूगोलामध्ये जर बघितलं तर जीवसंहती आणि जैवविविधता याच्यावरती एक चॅप्टर आहे 11वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. विज्ञानामध्ये बघितलं तर 9वीच्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे परिस्थितिकी आणि परिसंस्था याच्यावरती. त्याच्यामध्ये सगळं अन्न साखळी, मगाशी आपण जी चर्चा केली ती अन्न साखळी म्हणा, परत ऊर्जा प्रवाह जो असतो, ऊर्जा मनोरा किंवा एनर्जी पिरॅमिड ज्याला आपण म्हणतो, आणि जैवभू रासायनिक चक्रे त्या पुस्तकामध्ये त्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सगळं. तर हे शाळेचे पुस्तकं तुम्ही वाचा पहिले. त्यानंतर NCERT तुम्ही रेफर करू शकता. रेफरन्सेस मध्ये शंकर IAS आहे, त्याच्यामध्ये म्हणजे पर्यावरण एन्व्हायरमेंटच एन्व्हायरमेंटच बुक आहे पूर्ण. त्यानंतर नीरज नचिकेता यांचं पुस्तक आहे पर्यावरण आणि परिस्थितिकी या नावाचंच पुस्तक आहे वाटतं ते पुस्तक तुम्ही बघू शकता. म्हणजे याच्यापैकी
NCERT आणि स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायचेच आहेत. ह्या दोघांपैकी तुम्ही एक कोणता तरी रेफर करू शकता. जे रेफरन्सेस तुम्हाला जे सांगितले त्या दोघांपैकी एक कोणताही रेफरन्स तुम्ही रेफर करा. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड. कोणत्या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता इथे काही इमेजेस तुम्हाला दिसलेत, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मागच्या वर्षभरात काय काय घडामोडी घडून गेल्या आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने. म्हणजे या विषयाला कनेक्टेड असतील अशा कोणत्या घडामोडी आहेत, या ज्या दोन्ही बाजूला ज्या इमेजेस आहेत त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईलच लगेच. तर चालू घडामोडी तुम्हाला बघाव्यात. आतापर्यंत जेवढे आपले सेशन झालेत, जेवढ्या विषयांचे सेशन झालेत, प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला कळलंच असेल की चालू घडामोडी किती महत्वाच्या आहेत प्रत्येक विषयाला अनुसरून. म्हणजे ती सुरुवातीला सतीश सरांनी घेतलेलं लेक्चर जिओग्राफीचं असेल, त्यानंतर हिस्ट्री असेल, त्यानंतर आकाश सरांनी घेतलेलं आपलं पॉलिटी असेल, या सगळ्यांमध्ये चालू घडामोडी खूप महत्वाच्या आहेत आणि पर्यावरणासाठी तर खूपच महत्वाच्या आहेत. पर्यावरणासाठी चालू घडामोडी बघाव्यात. एक्झाम्पल तुम्हाला दिलेत खाली. जागतिक महामारी जे काही आता चालू आहे, COVID-19 जी महामारी पसरली कोरोनाची, त्यावरती प्रश्न येऊ शकतात. आणि ती रोखण्यात जैवविविधतेची भूमिका, असा एक रिसेंटली एक अभ्यासातून लक्षात आलेलं आहे की जैवविविधता जास्त, म्हणजे जेवढी जास्त तेवढं हे जे पॅन्डेमिक किंवा जागतिक महामारी जी असते ती रोखण्यासाठी ते जास्त काय म्हणतात, जास्त प्रभावी असतं. अजून एक कारणासाठी ही जैवविविधता किंवा प्राणी जे आहेत ते महत्वाचे असतात की कोणतंही आता COVID-19 ह्या रोगावरती जर आपल्याला औषध सापडत नाहीये, त्याच्यावरती जर आपल्याला लस मिळत नाहीये, तर एखादा शोध लागला, एखादी नवीन लस त्यावर बनली की पहिल्यांदा प्रयोग माणसावर केला जात नाही. माणूस एवढा स्वार्थी आहे की तो त्याचे काही दुष्परिणाम जरी झाले ते त्याच्या भल्यासाठी जरी असला तरी तो पहिला प्रयोग तो प्राण्यांवर करतो. मग आता म्हणजे सार्कॅझम झालंय की तेवढ्यासाठी तरी आपल्याला प्राणी वाचवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं चक्रीवादळे आणि खारफुटी वने. चक्रीवादळे जे काही येऊन गेले आताच, निसर्ग चक्रीवादळ, त्याच्या आधी बंगालमध्ये येऊन गेलेलं अम्फान चक्रीवादळ, आणि हे चक्रीवादळ त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी खारफुटी वने आणि खारफुटी वनां किंवा मॅनग्रुव्ज, खारफुटी वनांची परिसंस्था, तिथली म्हणजे खारफुटी वने जे मगाशी तुम्हाला एक टर्म सांगितली इकोटोन, तर हे खारफुटी वने हे इकोटोन असतं. ती जमीन आणि पाणी या दोन जीवसंहतीमधला तो एक झोन आहे इकोटोन. म्हणजे हे म्हणजे इथे खारफुटी वनांचा विषय आला म्हणून ते कनेक्शन लावलं. तर हे खारफुटी वने खूप महत्वाची असतात. त्या वनांचे म्हणजे आता भारतामध्ये कुठे कुठे आहेत, परत त्यावर झालेले जागतिक करार, रामसर करार काय आहे, हे सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आणि त्यानंतर पर्यावरण दिन. पर्यावरण दिन हा एक तुम्हाला एक्झाम्पल दिलंय इथे, त्याची संकल्पना बघा. या वर्षाचा पर्यावरण दिन कधी असतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याची संकल्पना जर कोणाला माहिती असेल या वर्षाची, ती पण तुम्ही सांगा. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अमेझॉन जंगलातील वणवे यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर राईट साईडला
सॉरी लेफ्ट साइडला बॉटम कॉर्नरला केप टाउन वॉटर क्रायसिस ही इमेज तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच की कोणी म्हणजे तुम्ही वाचलंय की नाही माहित नाही. डे झिरो ही संकल्पना काय आहे त्याबद्दल वाचा, त्याबद्दल प्रश्न येण्याची शक्यता आहे. डे झिरो ही संकल्पना केपटाऊन मध्ये राबवली गेली आणि जगातल्या आता कोणकोणत्या शहरांमध्ये पुढे ती संकल्पना राबवण्यात येणार आहे हे पण तुम्ही बघा. भारतातही काही शहरांमध्ये ती राबवणार आहे. जिथे पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे किंवा पुढच्या वर्षात म्हणजे अशी भीती निर्माण झाली की तिथलं पाणी साठाच पूर्ण संपून चाललेला आहे. अशा शहरांमध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये डे झिरो ही संकल्पना राबवली जाते. त्यानंतर राईट साइडला UNFCCC काय आहे, त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल काय आहे, पॅरिस अग्रीमेंट काय आहे, या सगळ्या गोष्टी वाचा. या सगळ्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड हे काही जागतिक करार आहेत किंवा युनायटेड नेशन्सने घेतलेल्या जागतिक परिषदा आहेत. कधी कधी कोणत्या परिषदा झाल्या, ओझोन लेअरसाठी कोणती परिषद आहे, तापमान वाढीसाठी कोणती परिषद आहे, ग्रीन हाऊस गॅसेसचा इफेक्ट कमी करण्यासाठी कोणत्या परिषदा झाल्यात, कोणते करार झालेत, कोणत्या परिषदा कुठे कुठे झाल्यात हे पण सगळं बघून घ्या. त्यानंतर राईट साइडला सर्वात खाली बॉटमला एक इमेज आहे, त्याच्यामध्ये ट्रम्प साहेब आपल्याला दिसत आहेत. तिथे लिहिलेलं आहे अमेरिका फर्स्ट. त्याच्यामध्ये अमेरिका कोणकोणत्या करारांमधून आता बाहेर पडलाय ते बघून घ्या. त्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर एन्व्हायरमेंट हा विषय असा आहे, थोडीशी तोंड ओळख मी तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न केला. तर या विषयाचा अभ्यास महत्वाचा आहे. 8 ते 12 प्रश्न तुम्हाला हा विषय मिळवून देऊ शकतो. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मिळू शकतात, कारण जास्त प्रश्न जर आले तर. या विषयाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला मी सांगितलं की जास्त अवघड नाहीये, कारण तुम्हाला सिलेबस मध्ये दिलंय की तुम्हाला जनरल इश्यूज याच्यावरती जे आपण दैनंदिन ज्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये ज्या आपण वाचतो त्या लक्षपूर्वक वाचा. त्याच्यावरतीच तुम्हाला जास्त करून प्रश्न येऊ शकतात. करंटवर जास्त भर देण्यात येतो एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने, या विषयाच्या दृष्टीने, आणि जे काही करार वगैरे आहेत त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. जास्त डीप मध्ये जायची गरज नाहीये या विषयामध्ये. तर अभ्यास करत राहा आणि तुम्हाला जर काही म्हणजे या विषयाचे लेक्चर्स पुढे होतीलच, त्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये शिकणारच आहोत. बरेच काही काही आपल्याला शिकायचंय. आपण आज फक्त एक ओव्हरऑल व्ह्यू आपण घेतला की एन्व्हायरमेंट काय आहे. ठीक आहे, तर अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू.